गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो तुम्ही पाहू शकता उंदीर कसा मोदक खातोय. ए गोट्या गोट्या चड्डी काढ बोचत ना. मला अभ्यास करायला, बुद्धी दे. टीव्ही बघायला टीव्ही बघायला, माझं बंद कर. माझं बंद कर. वरती हागायला होतं. मम म्हणा. तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे बराच असाल. मी तुमचा लाडका किरण कदम उर्फ कदम शेठ. तुम्ही आता पाहू शकता माझे केस एकदम फुल मेस झालेले आहेत आणि मी आलो आहे आपल्या गावी. आपलं काय लागलं रे काय मिट्टी मिट्टी गाव की मिट्टी. तर मित्रांनो आता मी आहे आता धामणमध्ये म्हणजे चिपळूणच्या इकडंच. तर हे माझं स्वतःचं गाव आहे, पप्पांचं गाव आहे. आणि आता आम्ही आलो आहे सगळ्या इथं गणपतीसाठी आणि गणपती बुकिंग झालेलं आहे. आणि आता सगळे अर्धे बाजारात आहेत, बाजार करत आहेत. आणि मी हे आउटफिट घातलेलं आहे. तर ब्लॉगची स्टार्टिंग झालेली आहे कारण का मी ब्लॉग स्टार्ट तेव्हा नाही केलेला कारण का माझी तब्येत एकदम खराब झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता झोप नाही म्हणून माझ्या डोळ्यांची आणि चेहऱ्याचे पूर्ण लागलेले आहेत. आणि हे हळदी लागले आता. आणि काल पूर्ण दिवस संध्याकाळी 6 वाजता निघालेलो तर रात्री आम्ही पोचलो, आम्ही 2 वाजता काहीतरी पोचलो आम्ही गावी. तर ट्रॅव्हल खूप एकट्यालाच करावं लागलेलं म्हणून मी हा व्लॉग नाहीच बनवलेला. त्यावेळी मी व्लॉग इकडनं स्टार्ट करणार होतो, इकडे येऊन स्टार्ट करणार होतो. तर व्लॉग स्टार्ट झालेला आहे. आणि आता हे 10 दिवस कसे निघतात ते मी सगळे कंटिन्यू एकाच व्लॉगमध्ये टाकणार. पहा, मजा करा सगळ्यांनी. एकदम छोटे 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 मुमेंट्स मी ॲड करणार. पूर्ण मोठा व्लॉग नाही बनवणार कारण का मला माहिती आहे तुम्ही नाही पाहत. तुम्ही पाहत असता तर मी खरंच खूप खूप मोठे मोठे आणि चांगले चांगले व्लॉग चालू केले असते. आता मी आहे एका जागेखाली, पाऊस येते म्हणून थांबलो आहे. आणि अर्धेजण तिकडं हे घेतात, जो बाजार चाललं आहे त्यांचा, सुपाऱ्या नारळ हे सगळं चाललं आहे. तर बघूया पुढे भेटूया. आमच्या बंटी शेठ आणि अण्णा. तर बंटी शेठने आपली गाडी आणलेली आहे, मर्सडीज. ती एक गाडी आहे. इथं बघा वॅगनरी बाजूला. काय बोलतो बंटी शेठ? काय नाही, मुंबई कसं गाजवतोय? हा मुंबई गाजवतोय, मी पालघर साईड गाजवतोय. तर एवढी मंडळी आलेली आहे आपली. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आधी ही मूर्ती होती आपली डन केलेली, नंतर ही कॅन्सल करून आम्ही ही केली आहे कारण का तिचं थोडं धोतीचं कलर सगळं थोडं स्प्रेड झालेलं. म्हणजे तुम्हाला दाखवतो, तिकडनं दिसत असेल का माहीत नाही पण तिकडे थोडं धोतीचा कलर थोडा वेगळा वाटत होता.
राहू दे सर ती पडणार मंगल मूर्ती बाय कर त्याला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो आम्ही गणपती बाप्पांना घेतलंय आणि आता चाललोय आपण घरी. आता बघूया पुढे काय काय होतंय. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल. तर मित्रांनो पहिला दिवस रात्र झालेली आहे. ठीक आहे रात्र नाही झाली आहे. काय झाली आहे मग इथे ये. आता काय करायची आहे. जय बाप्पा. तन्नी कुठं तन्नू. तू कशी दिसते क्यूट क्यूट दिसते ग. काय घातली आज कपडे. माहिती आहे मला कपडे घातले असते. ड्रेस घातले ना आज. कुठे चालली आज तू. तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळची आरती झालेली आहे आणि आता संध्याकाळच्या आरतीसाठी सगळे जमलेले आहेत आणि थोडी लायटिंगचं काम बाकी होतं तर लायटिंगचं काम चालू आहे आता. तर थांबा आम्ही दाखवतो तुम्हाला आता काय चाललं लायटिंगचं काम. ही बघा आली आमची तन्या. ए तन्या. हाय तन्या. हाऊ आर यू. आय एम फाईन. हाय फाय. शेंबडी कशी करते शेंबडी. बाय. तर आमचे कुकू जुली सगळे इकडंच आहेत आणि इथं आरतीची तयारी चालू. का बोलत होता म्हणती. कुठं जायचंय. हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हुंदीर कसा मोदक खातोय. तन्नू येडी आहे. तन्नू बघ कशी. तन्नू ती बघ कशी येड्यासारखी करतो. किधर दे येडी. दात कुठे तिथे दात. किती मोदक खाल्लेस. एक खाल्ला संपला. तर आता मित्रांनो पहिला दिवस संपलेला आहे आणि आता जेवायला बसलो आम्ही. तुम्ही पाहू शकता अवस्था कशी झालेली आहे. यार ये काय यार. भेटू पुढे उद्याच्या दिवशी. बाय कर. बाय बाय. भेटू उद्या. नमस्कार मित्रांनो. तर आजचा आहे दुसरा दिवस आणि मी रेडी झालेलो आहे आंघोळ करून आणि मस्त फ्रेश होऊन झालेलं आहे एकदम. आता मस्त की वाजले सकाळचे 11
आणि मी उठलेलो आहे. आणि आता तन्नू काय खाते बघूया. तन्नू काय खाते? काय खाते? टकली. टकली खाते येड. तर तुम्हाला अजून काहीतरी दाखवतो. अरे यार लाईट ये राजा. हे फोटोज बनवलेले आहेत. आणि आता काय बनतंय जेवायला? काळ्या वाटाण्याची भाजी मस्तपैकी. आणि आता मी इथं म्यूट म्हणजे मी काय बोलत नाही, आता फक्त तुम्हाला दाखवतो, कारण का कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, कारण का बाहेर म्युझिक वाजतंय आणि आपल्याला नाही पाहिजे या नवीन चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम येणं. तर भेटूया पुढे, दाखवतो तुम्हाला. आता गणपती बाप्पाची तयारी चालली आहे तिकडे, तर बघा. ए गोट्या गोट्या चड्डी काढ पोचत ना. झाली तयारी जेवायची? काय मग आज स्पेशल? स्पेशल आहे गणपती बसले म्हणून डाळ भात. बंटी गाणं बंद कर ना 2 मिनिट. कधी देणार तुम्ही? मुलांची पाहिजे. स्वतः तरी तिकडे तुम्ही अशी 4 लाईनी तुम्ही करा, मी लगेच येतो धावत. या आपल्याला पोरगा आता तर हे करते ना आपल्याला आपण नवऱ्यानं असं केलेलं होतं. नवरा आता बॉक्सिंग केली मारताय त्यांनी बॉक्सिंग केली बरोबर ना. बरी बहिणीच बोलल्या म्हणून भाऊजाई बोलल्या असती तर मिरची लागली असती. या. मीच काय एवढं ना आवडते. म्हणजे मी जरा बरं वाटतं, मन हलकं होतं. एकच माणूस आहे म्हणून सर्वांना आवडते. मी कालच आपण विषय काढला ना, कालच बोलते इकडे दुसरी ना आली की नाही काय माहिती तब्येत जास्त करून. मी काय बोलतो, या वाडीतला पूर्ण आमदार तुम्हीच हे करा. वाडीतला आमदार नाही वकील नवमीला नाही तर जायचं कालच झालं दूध ओतून गेलं सोडून बोलत बसली. या मला लय आवडतो. त्याचं लग्न करशील तर मला तर नाही बोलू. मी माझ्या लेकीच्या लग्नाला आम्ही नाही आवडत, हा तेवढा आवडतो एकच. म्हणून मला म्हणजे ना मुलगी बघशील का मी? त्यांनी बघितली ना आम्ही नाही आवडत काय हे ना चालून येत असतील पोरगी. अशा नको ना आपल्याला लपडा तो खिशात भरून आणतो. अशा तो 17-15 आणेल, काय करायचंय, मला तशी नको आहे ना. अगं मिळेल तेवढ्या पुरती चांगली आहे. आता तेच तर आहे. त्या बायकोला पण गोड त्याच्या वाटणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे ती गावातले एकदम कडक कडक धडफड आहेत बायका. तर अशी मस्ती होत राहते, कारण का त्याच्या सेवा काय चालूच असतात गावी. तर बघत राहा, अशी मस्ती खूप भेटत राहणार तुम्हाला. आणि आताच एक धक्का लागलेला आहे ऑफिसचा, आपल्याला काढण्यात येतं आहे ऑफिस. आपल्या कोकणामध्ये हेच प्रॉब्लेम आहे की गणपतीसाठी सुट्टी घेतली की तो व्यक्ती म्हणजे कितीही मेहनत केली असेल ना वर्षभराची, ती वायाच जाते. समजा गणपती पालखी कळत नाही का. आणि लोकांना मी हे जातीवातीचं बोलू नाही शकत, कारण का आमच्या ऑफिसमध्ये एक जण आहे, त्याला 2 महिन्याची सुट्टी भेटली आहे, तो पण माझ्याबरोबरच जातो, USA ला फिरायला चालला आहे. तर याच प्रकारेच असतात आमच्या कोकणातले सण, आणि आमच्या कोकणातल्या सुट्टी भेटत नाहीत आपल्याला. आणि गावकऱ्यांना वाटतं की आम्ही सुट्टी काढून येत नाही. हे असंच असतं आमच्या ऑफिसमध्ये की सुट्टी काढली की आपल्याला घरी बसावं लागणार. हे कायमचंच आहे. गेल्या वर्षी पण तसंच झालेलं आणि ह्या वर्षी पण तसंच झालं. आलो आहे गणपतीसाठी, तर आपण ते सगळं बाजूला ठेवून गणपती एन्जॉय करूया. गणपतीचा उत्सव एन्जॉय करायचा आहे मला. आता मला हे टेन्शन नाही घ्यायचं, पाळायचं नाही. आता ते जे काय आहे ते मुंबईला जाऊन बघून घेईन, जे काय ते अंगाशी येईल तोडफोड सीधा. भेटू पुढे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमच्या कुलदेवताच्या मंदिरात आलेलो आहे, देवीच्या मंदिरात आलेलो आहे. हा मंदिर आहे तो. मला बुद्धी दे. मला अभ्यास करायला मला अभ्यास करायला सुबुद्धी दे. मला बुद्धी दे. टीव्ही बघायला टीव्ही बघायला माझं बंद कर. माझं बंद कर. मोबाईल हातात घ्यायची मामा वेळा नाही. बघ, मोबाईल हातात घ्यायची, नाही. मोबाईल हातात घ्यायचा नाही. अशी बुद्धी दे. बुद्धी दे. दे पप्पाकडे बघ. हर हर महादेव. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. तर मित्रांनो आता मी कुठं चाललो असेल तुम्हाला माहीत नसेल, पण मी आता चाललो एका जागेवर. मस्त बाकीचे भाव सगळे गेलेच पुढे. मी झोपलेलो होतो कारण का माझी थोडी तब्येत कमी ठीक नाही आहे म्हणून, त्यामुळे त्या औषधामुळे मला झोप येते लवकर. तर आता मी चाललो आहे जिथं बाकी भावंड सगळे गेले तिकडं चिंबोरी पकडायला. तर आता मी जातो फर्स्ट टाईम, बघूया कसा एक्सपिरियन्स आहे हा. मी तर हरवलं असं वाटतं कारण का मी खूप पाठीमागे आणि ते लोक खूप पुढे गेलेत आणि फोन लावतो तर फोन लागत नाही. तर गावी माहिती आहे तुम्हाला. तर लफडी छो गेले इथं तो. मित्रांनो मला काही कळत नाही आहे कुठं आहे आणि मी इथं आहे त्या जागेवर, पण मला ते इथून काय कळत नाही कसं जायचं काय आहे. तर मी आता चाललो परत रिटर्न. माझी टरकली आहे, इथं संध्याकाळचा वेळ आहे आणि आत्ता मी संध्याकाळला इकडनं जर लांब गेलो आणि मला रस्ता नाही कळला तर मी अटकून जाईल या जंगलात. तर आपले को नाही चाहिए उरीस, कारण का इकडचे रस्ते मला जास्ती फार आठवत नाहीत. आवडायचा प्रश्न नाही पण आठवत नाहीत. जर आठवले असते ना मला आणि कळलं असतं ना कुठं जायचं नेमका तर मी बरोबर गेलो असतो यार. 3च राखीव. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही परत चाललो आहे चिंबोरी पकडायला. फुल काट्या विट्या घेऊन जसं मारा करत. तुम्ही हा पाहू शकता एकदम मस्त की व्ह्यू फुल जंगलात. मी जातो यांच्याबरोबर तर राहून जाईल पहिल्यासारखा पाठीच. ही मजा वेगळी असते, पण ही मजा कधी असते माहिती आहे जेव्हा ग्रुपमध्ये जातात ना आणि लाईव्ह पकडताना बघताना आणि पकडायचा जो टेक्निक असतो तो कॅप्चर झाला ना तर बाईक मजाच येणार आहे. आता बघूया.
फुल जंगलात ना. आरामत आरामत आरामत. दगड निसटला तर रस्ता बघा कसा आहे यार. काय 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 हे असं व्लॉगिंग करणं खूप डिफिकल्ट आहे. तिथं स्वतःला सांभाळू, मोबाईल सांभाळू. आज सवला काटे सॉरी. फुल जंगलाच्या आतमध्ये आहे पाणी. आणि आपल्याला अड्डा भेटलेला आहे. कुठं लावतोय? इथे खाली लावलं बरं आहे ना. तार लावले व्यवस्थित. कोपऱ्याला एका साईडला लावणार आहेस की मधोमध? हे ड्रम सकाळी लावली होती. हा सकाळी मधोमध लावले होते. किती? फिरलाच नाही गप्प. काय हा प्रकार? कुठे लावते? काय हा प्रकार करायला? कुठे लावतोय? वरती हागायला होतं. दोन दगडाच्या मध्ये. संकेत बघायचं नाही. तो वरती कोण बसला ना तो डॉक्टरच भेटायचा आतमध्ये. तो बरोबर त्या खड्ड्यातून आतमध्ये जायचं वाहत्या पाण्याने. टी शर्ट खराब झाले पाठी. काय बोलतो? आला डाग आता राहिला. काय बोलतो पक्का? वाईट कशाला घेऊन हे सगळं इकडे ठेवलेलं आपलं. काय बोलतो संकेत? किती होतील आता जमा? आता 12-15 तरी भेटायला पाहिजे. तोंड का लंबतो झाला. हाच तो मुलगा जो खेकडे आणि मासे पकडण्यात माहिर आहे. पोपट पण. ह्याचं नाव गोटे नाही. हा हे मोठे मोठे काटे होते. अरे इकडे वाघ होता तो काय झाला? आता ना बिबट्याची वाघ आला होता ना. चल 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 चल. अशा तऱ्हेने आपण बाहेर आलेलो आहे.
पाऊस नको पडला तर कमी पडला पाहिजे एकदम तसं दूध धरतील पाण्यात कसा वाद जातो ना खाली खाली कि खाना रखेले अपने लिए दावत है. उद्याला आपल्याला खायला मिळेल खेकडा मसाला आणि खेकडा रस्सा. तर आपण आशा करूया की अजून 10-15 तरी भेटू दे. अजून 5 ते 7 खेकडे किंग साईज भेटावे, किंग साईज. चुकून जर जेणेकरून म्हणलं तर मजा. सगळ्यांना काही ना काही खायला मिळेल. बघूया आता उद्या